दामिनी ही सिरियल मी 1995 ला आणलेली होती. ऍक्च्युली तेव्हाचा काळ असा होता की लग्न झालं की आपण काम सोडायचं, घरामध्ये हाऊसवाईफ बनून राहायचं. बट आय वॉज ऑलवेज, मी काळाच्या मळलेल्या वाटेवरनं चालणाऱ्यातली नव्हते. तर मला माझं स्वतःचं अस्तित्व आणि हे टिकवायचं होतं. आणि मला असं वाटतं देर इज नथिंग रॉंग. आजकाल तुम्ही बघता कित्येक बायका मुली सगळ्या कामं करत असतात. सो कुठेतरी मला असं वाटतं की आमच्या जमान्यात लग्नानंतर, लग्नाच्या आधी तर आय वॉज इन ड्रॅमॅटिक्स. मी महाराष्ट्र राज्यचं मला अवॉर्ड मिळालाय बेस्ट ऍक्ट्रेसचं. प्रोफेशनल प्ले काम केलेलं आहे. परंतु आणि त्याच्यानंतर मग फिल्म्स केल्या ऍज अ लिडिंग लेडी. आणि मग त्याच्यानंतर मग मात्र आफ्टर मॅरेज आय मीन बिहाइंड द कॅमेरा. तेव्हा मात्र जेव्हा दामिनी आली तेव्हा आय लर्न्ड व्हॉट इज डिरेक्शन. सो जे मला कधीच असं वाटलं नाही त्याच्यानंतर की या ठिकाणी मी असते तर अरे मी हा रोल केला असता तर, असं नाही. वन्स यू आर अ डिरेक्टर, यू आर अ डिरेक्टर. यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर जॉब. तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये संपूर्ण मोर दॅन 100% तुम्ही त्याच्यामध्ये झोकून द्यायचं आणि ती कलाकृती म्हणून विचार केला पाहिजे. इट्स नॉट ओनली मी. ही कुणा एकाची जागीर नाही असू शकत. कुठलाही सिनेमा, आता हा सिनेमा इतका उत्तम झालाय तर या दोघांची वेळ झाला असता का? इव्हन ही स्टँडी तुम्ही बघताय, आज इतकी सुंदर स्टँडी बनवलेली आहे. तर साकेत दोंगडे जो आहे माझ्याकडे इतकी वर्ष काम करतोय, तो इतकी सुंदर स्टँडी त्यांनी मला बनवून दिलेली आहे. इतका सुंदर त्याचा लुक आलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी इट्स अ टीम वर्क. आणि ते टीम वर्क तुम्ही माझा आणि माझी जी माणसं आहेत ना, ती माझी खूप पहिल्यापासूनची माणसं आहेत. आय डू जस्ट गिव्ह देम वन कॉल अँड दे आर देअर अँड माय थिंग्स बिकम व्हेरी इझी फॉर मी.